विचार करण्यासारखं खूप आहे, अंतर्मुख करायला लावणारं खूप आहे. नेमकेपणाने ते वेचता आलं पाहिजे आणि हे वेचण्याचं काम कवी त्यांच्या कवितांमधून करत असतो. खरं तर कवी हा आपल्या जखमा शब्दांमध्ये बांधत असतो आणि जेव्हा तुम्ही वाह म्हणता तेव्हा तो वाह शब्दांसाठी नसून त्या जखमेला तो वाह असतो आणि पुन्हा ती जखम नव्याने भळभळायला लागते. पण जखमेचं हे भळभळणं कवीच्या जिवंत असण्यासाठी फार गरजेचं असतं मित्रांनो. ही उरातली जखम जोपर्यंत हिरवी आहे तोपर्यंत अशा आशावादाच्या हिरव्या कविता रचना कवीकडून सतत येत राहतात. तो पिंपळ जरा बोल घेवडा, तो पिंपळ जरा बोल घेवडा, तो वड बिचारा मुका वेडा, कसल्याशा वेदनेने वड मुक्यानेच रडतो, आपण त्याच्या अश्रूंचे झोपाळे बांधतो, आपण त्याच्या अश्रूंचे झोपाळे बांधतो, आपण त्याच्या अश्रूंचे झोपाळे बांधतो. खूप सुंदर आणि मोठा असा एक विस्तीर्ण पट आपल्या कवितेत घेणारी ही रचना होती. मृणालताई खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण वळूया आजच्या या कवी संमेलनाचे प्रमुख अतिथी आदरणीय श्री किरण काशीनाथ सर. मोठं नाव आहे त्यांचा, अल्प परिचय मी बोलता बोलता आपल्याला देतो. ऐलान हा हिंदीमध्ये काव्यसंग्रह त्यांनी अनुवादित केलेला आहे आणि त्याला महाराष्ट्र शासनाचा हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अब हालात काबू में है हा हिंदीमधलाच गाजलेला काव्यसंग्रह आहे त्यांचा आणि हिंदी विश्वविद्यालय या वर्धा यांचा हिंदी सेवा सन्मान या पुस्तकाला प्राप्त झालेला आहे. सोबतच एम ए फर्स्ट इयरला म्हणजे मुंबई विद्यापीठामध्ये फर्स्ट इयरला सरांच्या कविता थिएटर कोर्ससाठी अभ्यासक्रमात आहेत आणि यासोबतच परफॉर्म केलं. ओके, हां, थिएटरच्या मुलांनी त्याच्यावरती परफॉर्म केलं होतं. अतिशय मोठी गोष्ट आहे. आणि अगदी अलीकडची आणि महत्त्वाची ओळख सांगतो की जयंती चित्रपट जो आपण सगळ्यांनी बघितला आहे गाजलेला, त्याच्यामध्ये सरांनी भूमिका केलेली आहे. जयंतीमध्ये जेलरची जी भूमिका होती ती श्री किरण काशीनाथ सरांनी केली होती. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या रचना सादर कराव्या. धन्यवाद. एका जिवंत आईच्या आठवणी माझ्या जिवंत असलेल्या आईच्या समोर सांगणं हे जरा माझ्यासाठी एक वेगळं आहे. कारण विमलताईंशी जेव्हा केव्हा भेट व्हायची ती भेट नेहमी गोड व्हायची. गोड म्हणजे गोडच होती ती भेट. बोलणं म्हणजे मला त्यांच्यासारखी बोलणारी दुसरी स्त्री व्यक्तिमत्व अशी कधी दिसली नाही. एवढं त्यांचं ते बोलणं मला आवडायचं. मला आठवते साहित्य अकादमीचा अवॉर्ड मला मिळाला त्यावेळेस आशिष देव माझा मित्र, तो मघापासून होता, आता नाही आहे. आशिष देव आणि मी अमरावतीला पॉलिटेक्निकला आम्ही सोबत होतो आणि एका रूममध्ये होतो, पार्टनर होतो. आमची काही ओळख नव्हती पण अमरावतीला झाली आणि तेव्हापासून आमची मैत्री आहे. तर त्याला खूप अप्रूप किरणला साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाला, कार्यक्रम घ्यायला पाहिजे. मग तो मला सारखा, किरण तेरा सत्कार करते चंद्रपूर में. त्याचा काहीच संबंध नव्हता. हे जे कंटिन्यू तो कार्यक्रम घेतो आशिष देवचा काहीही संबंध नव्हता. तो पहिला कार्यक्रम. तर मी म्हटलं तू करू शकशील का, तू कर सकेंगा? तो हाँ बोले मैं कर लूँगा. तू आएगा क्या ये बता. तो मैं बोला मैं आऊँगा. तर त्यांनी ते सगळी जुळवाजुळव केली. मग त्याला ते सगळं फीडबॅक मी देत गेलो आणि तो कार्यक्रम. तर त्या कार्यक्रमाला मला सत्कार तो माझ्या आईवडिलांच्याच हातून झाला आणि त्या कार्यक्रमाला भरपूर लोक होते, त्यात विमलताई होत्या. त्यांना इतकं कौतुक पुन्हा की अरे किरण तुला साहित्य अकादमीचा अवॉर्ड मिळाला. म्हणजे ते इतकं चांगलं कवटाळून मला चांगलं हे आशीर्वाद आणि त्यांचं जेव्हा केव्हा मग माझं भेटणं राहायचं त्यांचं, तर लिहित जा आणि छान लिहितोस तू, असं मला ते सारखं हे व्हायचं. मग त्याच्यानंतर जयंतासोबतही असं ते कधी कधी बोलणं व्हायचं. ह्या सगळ्या गोष्टी नाटकाच्या संदर्भातही आम्ही त्यांच्याकडे जायचो किंवा ते नाटक बसवायचे, त्यांचं नाटक व्हायचं त्यावेळेस आम्ही जायचो.
तर ह्या एक वेगळ्या याच्यातली ती स्त्री होती आणि मला खरोखर तशी बोलणारी स्त्री मला नाही दिसली आत्तापर्यंत. असेल कदाचित, पण माझी भेट नाही झाली. माझ्या कविता लिहिण्याचा जे काही लोकांचा प्रभाव आहे त्यात वन ऑफ द विमलताईसुद्धा आहे. याचं कारण असं की मी उच्च शिक्षण जे पॉलिटेक्निकचं घेतलं 12वी नापास होऊन चंद्रपूरवरून गेल्यावर अमरावतीला, तर त्या उच्च शिक्षणाला तिकडे गेल्यानंतर पेपर यायचे आणि त्यावेळेस साहित्य जत्रा हे लोकमतचं यायचं, त्याच्यात कविता यायच्या. तर ते कविता वाचायची त्यावेळेस मला पण आवड होती. आणि त्यात मग ना विमलताईंच्या त्या ललित म्हणजे त्या कादंबरीसारख्या अशा काही कविता होत्या त्या. म्हणजे मग ते झाड, घरटं, चिमण्या, पाखरं, सावली, पाऊस, पण मला आवडायचं ते. मी ना त्यावेळेस असं रिलेट करायचो मी. आणि मग ते जरी असले पक्षी पंछी ये जो सब होंगे तो भी मुझे ऐसा लगता था कि मैं यहाँ कहीं तो भी हूँ, मैं भीग रहा हूँ, मैं उड रहा हूँ. हे असं काहीतरी एक मला थिंकिंग व्हायचं. आणि मग मी ते जेव्हा केव्हा लिहायला लागलो मी, तर त्यावेळेस असं काहीतरी मी पण लिहायला सुरुवात केली. त्यावेळेस मी नंतरच्या काळात तो मग बदल होत गेला, पण तसंही आताही ते डोक्यात आहेच. आणि मगाशी संचालन करताना मॅडमनी जे बोललं की ते कोण बोललं होतं की त्या ललित खूप सुंदर लिहायच्या. हाँ नहीं, प्रतिभा मैडम, प्रतिभा तो बहुत अच्छा बोली और सही बात है ये कि वो बहुत अच्छा ललित लिखती थी आणि ते आवडायचं. तर त्या याच्यात माझ्या लिहिण्यामागेही जे काही थोडं बहुत आहे, तर यात विमलताईंचाही हे आहे. त्यांच्यामुळे कदाचित मी परत ते जे काही आहे लिहू शकतो. असं जे काही लोक आहेत त्यात विमलताई आहेत. तर आज त्यांच्या या आठवणीमध्ये इथं मला यायला लागलं. आणि तसं तर असा प्रसंग येऊ नये ॲक्च्युली, पण तो आला. आणि त्यात आपल्याला आता काय म्हणता येईल, जी स्थिती आहे त्याला आपल्याला सामोरे जायचं आहे. गाडेकर परिवार सगळा मोठ्या उत्साहाने आणि मनात विविध भावनांचा बांध घेऊन ते आपले हा सगळा कार्यक्रम करत आहेत. माझ्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत. या निमित्ताने कविता एक सादर करतो. आईसमोर बसलेली आहे, असे प्रसंग येतात. आईसमोर कविता वाचायला मिळते, मला छान वाटते. आता एक वुमन्स डे होता, त्याच्या 1-2 दिवसापूर्वी मी थोडं बोललो तर चालेल का? थोडंसं तर आता एक वुमन्स डे होता, त्याच्या 1-2 दिवसापूर्वी एक 2-3 ओळीची छोटीशी एक कविता लिहिली होती मी. म्हणजे पुरुषांना कदाचित स्त्री संवेदना नसेल असं बऱ्याचशा स्त्रियांचं कदाचित ऑब्जेक्शन होऊ शकते. हर किसी का नहीं, लेकिन कुछ लोग सोच सकते हैं. तो अब ये सुनिए कि मैंने लिखा है कि मैं माँ के शरीर का हिस्सा हूँ. मैं माँ के शरीर का हिस्सा हूँ, उसी ने मुझे जन्म दिया. मैं माँ के शरीर का हिस्सा हूँ, उसी ने मुझे जन्म दिया. उस वक्त से मुझ में भी एक स्त्री बसी हुई है. मैं माँ के शरीर का हिस्सा हूँ, उसी ने मुझे जन्म दिया. उस वक्त से मुझ में भी एक स्त्री बसी हुई है. अब मैं एक पुरुष भी हूँ और एक स्त्री भी, एक पुरुष भी हूँ, एक स्त्री भी. एक नज्म. बेटी तुम्हारे लिए. बेटी तुम्हारे लिए मैंने तुम्हारा आसमान तुम्हारे हवाले कर दिया है. मैंने तुम्हारा आसमान तुम्हारे हवाले कर दिया है. उसे पाने के लिए मैंने तुम्हारा आसमान तुम्हारे हवाले कर दिया है. उसे पाने के लिए तुम्हें अपने पैरों में ताकत भरकर उड़ना होगा. मैंने तुम्हारा आसमान तुम्हारे हवाले कर दिया है. उसे पाने के लिए तुम्हें अपने पैरों में ताकत भरकर उड़ना होगा. दिक्कतें तो तभी से शुरू होगी जब तुम अपने जहन में उड़ने का हौसला इकट्ठा कर रही होगी.
दिक्कतें तो तभी से शुरू होगी जब तुम अपने जहन में उड़ने का हौसला इकट्ठा कर रही होगी। सभी मौसम तुम्हारे साथ होने के बावजूद, सभी मौसम तुम्हारे साथ होने के बावजूद बेमौसम सी मगरूर हवा तुम्हारा रास्ता रोकने की कोशिश करेगी। उससे घबराना नहीं है, उससे घबराना नहीं है। तुम्हारे हौसले के यकीन का दिया बुझेगा नहीं, इतना यकीन रखना। यहाँ की रवायतें बहुत उलझी हुई है, यहाँ की रवायतें बहुत उलझी हुई है, उसे तोड़ना जरूरी है। यहाँ की रवायतें बहुत उलझी हुई है, इसे सुलझाने की कभी कोशिश मत करना। यहाँ की रवायतें बहुत उलझी हुई है, इसे सुलझाने की कभी कोशिश मत करना, वरना तुम भी उसी में उलझ जाओगी। रवायतें सुलझाने के बजाय उसे तोड़ना जरूरी है। रवायतें सुलझाने के बजाय उसे तोड़ना जरूरी है। उसे तोड़कर तुम्हें आगे बढ़ना है बेटी, उसे तोड़कर तुम्हें आगे बढ़ना है बेटी। बेटी वो कहानियां झूठी है जिसमें लिखा था कि कुछ पाने के लिए जब तुम सफर पे निकलो तो कई आवाजें तुम्हें पीछे सुनाई देगी, तुम पीछे मुड़कर देखोगी तो बुद्ध बन जाओगी। जुन्या एक कहानियां आती थी, वो राजपुत्र ठकसेन वगैरह, मागून आवाज आला की पलटलं की बघितलं मग हे, तो वो एक कि वो कहानियां झूठी है बेटी जिसमें लिखा था कि कुछ पाने के लिए जब तुम सफर पे निकलो तो कई आवाजें तुम्हें पीछे सुनाई देगी, तुम पीछे मुड़कर देखोगी तो बुद्ध बन जाओगी। झूठ है वह, झूठ है वह। हमेशा चारों दिशाओं से चौकन्ना रहना, हमेशा चारों दिशाओं से चौकन्ना रहना। संस्कारित देश के इस शिक्षित समाज में औरत शिकार की तरह इस्तेमाल होती है। संस्कारित देश के इस शिक्षित समाज में औरत शिकार की तरह इस्तेमाल होती है। यह अलिखित है लेकिन सदियों से इस पर बेखौफ अमल किया जाता है। यह अलिखित है लेकिन सदियों से इस पर बेखौफ अमल किया जाता है। शिकार हाथ आई तो ठीक, नहीं तो लकड़ी की तरह लड़की जिंदा जलाई दी जाती है। शिकार हाथ आई तो ठीक, नहीं तो लकड़ी की तरह लड़की जिंदा जला दी जाती है। और जलाने वालों को बचाने के लिए, और जलाने वालों को बचाने के लिए सियासत अपनी गरिमा दांव पर लगा देती है। और जलाने वालों को बचाने के लिए सियासत अपनी गरिमा दांव पर लगाती है। तुम्हें वक्त से पहले जलना नहीं है बेटी, तुम्हें वक्त से पहले जलना नहीं है बेटी। अपनी नज़र में इतनी तासीर रखना कि तुम्हें कोई घूर कर देखे तो वह अंधा हो जाए। अपनी नज़र में इतनी तासीर रखना कि तुम्हें कोई घूर कर देखे तो वह अंधा हो जाए। इतनी आग अपने जहन में भरे रखना कि तुम्हारी मर्जी के खिलाफ तुम्हें छूने की कोशिश करने वालों के हाथ जल जाए। बेटी इस आजाद देश में स्त्री को कहीं देवी तो कहीं देवी देवताओं की दासी बनाया गया है। बेटी इस आजाद देश में स्त्री को कहीं देवी तो कहीं देवी देवताओं की दासी बनाया गया है। इस देश में कभी लड़कियां देवी नहीं बन सकती, इस देश में लड़कियां कभी देवी नहीं बन सकती। ये सिर्फ मनगढ़ंत बातें हैं। जिंदा इंसान कभी देवी देवता नहीं बनते, जिंदा इंसान कभी देवी देवता नहीं बनते। खासकर वो लड़कियां जो इस देश के गैजेट में दलित, आदिवासी, पिछड़ा, अति पिछड़ा के नाम से दर्ज हो। खासकर वो लड़कियां इस देश के गैजेट में दलित, आदिवासी, पिछड़ा, अति पिछड़ा के नाम से दर्ज हो। देवी के नाम पर स्त्री को संस्कृति के रखवालों के लिए भोग के चढ़ावे के तौर पर चढ़ाया जाता है। उस पे यकीन मत करना, उस पे यकीन मत करना। तुम एक बिल्कुल साधारण मनुष्य हो, उस पे यकीन मत करना। तुम बिल्कुल साधारण मनुष्य हो लेकिन हौसलों की अपार ताकत से भरी हुई, मगर हौसलों की अपार ताकत से भरी हुई। जिन्होंने स्त्रियों को देवी बनाया उन्होंने पुरुषों को कभी भगवान नहीं बनाया। जिन्होंने स्त्रियों को देवी बनाया है उन्होंने पुरुषों को कभी भगवान नहीं बनाया। इसलिए अपना सर सम्मान से उन्हीं के सामने झुकाना जिसने सारी जिंदगी स्त्रियों को सम्मान देने के लिए गुजार दी है। यहाँ सम्मान देकर अपमान करने के लिए बहुत बेताब है लोग, यहाँ सम्मान देकर अपमान करने के लिए बहुत बेताब रहते हैं लोग। बेटी यहाँ अपने वाजिब हक के लिए सारी उम्र गंवानी पड़ती है।
यहाँ अपने वाजिब हक के लिए सारी उम्र गंवानी पड़ती है, फिर भी अपने हक के लिए हमेशा लड़ते रहना, क्योंकि लड़ना हमारे वजूद का एक हिस्सा है। लड़ना हमारे वजूद का एक हिस्सा है। लड़ना तुम्हारा मकसद होना चाहिए। लड़ना हमारी ज़िंदगी का बेहतरीन पल होता है। लड़ना हमारी ज़िंदगी का बेहतरीन पल होता है। दुनिया में मिसालें सिर्फ लड़ने वालों की दी जाती है। दुनिया में मिसालें सिर्फ लड़ने वालों की दी जाती है। देखना बेटी, तुम भी मिसाल बनोगी। देखना बेटी, तुम भी मिसाल बनोगी। शुक्रिया। या कवी संमेलनाला एक अत्यंत सुंदर वळण देत ज्यांनी हा प्रवास सुखकर केला आपल्या सूत्रसंचालनानं, आपल्या पुनीत वाणीनं, हा आणि आणि काय झालं, हा म्हणजे मी अद्याप त्यांचा म्हणजे जसं ते म्हणाले बघ त्यांच्याबद्दल किंवा कविता संग्रहाबद्दल माहित नाही, तशी माहिती नाही माझ्याजवळ त्यांची, पण त्यांची वाणी अतिशय गोड आहे. नेमकं प्रिसाइजली नेमकेपणानं नेटकेपणानं कुठे कोणती ओळ वाचायची वापरायची याचं भान, म्हणजे कवी असणं भाग वेगळा, पण सूत्रसंचालनाला एक समयसूचकता लागते, नेमकेपणा लागतो. किती वेळात आपल्याला घ्यायचं आहे, कारण पूर्ण कंट्रोल त्याला ठेवायचं असतं आणि एक जातं फिरवत ठेवायचं असतं आणि त्यातून एकाच स्पेस पीठही पडायचं असतं आणि ते पीठ कोणाला खाऊही द्यायचं, म्हणजे कुत्र्याने नाही, ते फक्त चांगल्या लोकांपर्यंत गेलं पाहिजे याची त्याला ताकद ठेवायची असते. पण मी कवी आहे आणि मला वाटते की मी थोडा बहुत चांगला रसिक आहे, म्हणजे जिथे चांगलं वाटते तिथे स्वतः जाऊन ते कण आपण वेचले पाहिजे, कारण ते चांगुल पण तुमच्याकडे धावत येणार नाही कधीच. ज्याला हवा आहे काहीतरी रस, त्याला रसिक होऊनच जावं लागते तिथपर्यंत. तर एक कविता पुनीत मातकर यांची माझ्या वाचण्यात आली. त्याची शब्दशः म्हणजे ती कविता मला पाठ नाही, पण त्यातला भाव इतका सशक्त आणि आशय गर्भ होता की अतिशय गुणवंत असलेली बहीण तिच्या तुलनेत कमी हुशार असलेल्या भावासाठी स्वतःच्या शिक्षणाचा त्याग करते. हा, ती कविता कोणीही वाचो, कोणाच्याही डोळ्यात पाणी उभं राहील, कोणत्याही म्हणजे कठीण हृदय असलेल्या माणसालाही, म्हणजे खडक फोडून आतून असा झळझळ झरा व्हावा असं कोणत्याही व्यक्तीची अवस्था त्या कवितेतून होऊ शकते. त्या एका कवितेवर माझ्या लक्षात आलं की अरे हा भविष्यातला एक आशावादी चेहरा आहे. लक्षात घ्या, एखादी चांगली रचना त्या माणसाचं, म्हणजे त्याच्यासाठी 1000 कविताच वाचल्या पाहिजे असं नाही, तर एखादी कविता सुद्धा, म्हणजे एखादं रत्न, एखादं माणिक, त्यातून पडणारा उजेड, त्याची प्रकाश वलय सुद्धा त्याची ताकद, त्याची गुणवत्ता दाखवून जाऊ शकते. या संदर्भात मला बेगम अख्तरचं एक उदाहरण इथे सांगावंसं वाटतंय. बेगम अख्तर या देशातली अतिशय श्रेष्ठ अशी गझल गायिका, ठुमरी गायिका. काय रियाज होता त्यांचा, तर एक अतिशय ज्येष्ठ श्रेष्ठ असा रसिक त्यांच्याकडे गेला आणि बस थोडंसं गाणं ऐकायचं म्हणाला. त्याच्याजवळ त्यांनी आपलं बरंचसं धन पण होतं. तर तसं म्हणजे हे सगळे रियाज करणारी माणसं अतिशय अशी धीरगंभीर असतात आणि कुणाहीसमोर गात नाही, पण त्या रसिकाचं नावही एवढं मोठं होतं, त्याचं नाव रामू भैया दाते. तर म्हणून मी गाते. ती किती मिनिटं गायली? 3 ते 4 मिनिट फक्त. मी माझ्या उदाहरणाच्या पुष्टीसाठी हे, म्हणजे मी जे बोललो यांच्याबद्दल जे विधान केलं त्याच्या पुष्टीसाठी हे उदाहरण मी सांगतोय. तर त्या 3 ते 4 मिनिट गायल्या. त्यांनी हार्मोनियमवर सा लावला आणि नंतर 3 मिनिट तो सा चालला. तर त्यांनी हातात होते तेवढे सगळे पैसे टाकले तिथे. तर त्यांच्या सोबतचा मित्र त्यांना म्हणाला, अरे फक्त 3 मिनिट काय गायली, तुम्ही सगळे पैसे टाकले तिथे? तर म्हणे तुला कळत नाही, तो फक्त 1च मिनिट तिच्या हार्मोनियमवरचा सा सुरू होता, बाकी तिचा आवाजच अगदी इतका ट्युनिंग झाला होता हार्मोनियम सोबत की इतर 2 मिनिट ते त्या हार्मोनियमच्या सुरात मिसळून गेले होते. मला सांगायचं हे आहे की खरा जो कलावंत असतो त्याच्या 2-3 मिनिटाच्याही अस्तित्वाने, त्याच्या रियाजाने, त्याच्या कल्पकतेने, त्याच्या साधनेने एखादा क्षण, तो कलावंताची उंची किती आहे लक्षात येते. पुनीत मातकरची ती कविता ही मला
त्याची उंचीची साक्ष द्यायला समर्थ आहे असं वाटतं. आणि त्या साक्षीला त्या समर्थ साक्षीला किंवा ती साक्ष समोर ठेवून आणि त्याच्याबद्दलचा असा आशावाद व्यक्त करून त्याची एक समर्थ कविता ऐकवायला मी त्यांना इथे आमंत्रित करतोय. श्री पुनीत मातकर. एक आणखी सांगावं असं वाटतं, तो कोलावरी कोलावरी हा जो गायक होता ना, तो कुठे गेला तरी कोलावरी म्हणा कोलावरी म्हणा, तर तो शेवटी कंटाळून गेला. अरे आता नको म्हणे, कोलावरी खूप झालं. नियोजित दुसरीच होती माझ्या डोक्यामध्ये, त्याच्यामुळे ऐन वेळेवर असं थोडी गडबड होऊन जाते. ओके ओके ओके. सर्वांना नमस्कार. विमलाईला विनम्र अभिवादन करतो. अगदी अलीकडच्या काळात माझा त्यांच्याशी संबंध आला होता, संपर्क आला होता आणि अगदी आत्ता अलीकडच्या काळापर्यंत दाम्पत्य म्हणजे काका गाडेकर काका आणि विमलाई अधूनमधून सहज मला फोन करायचे आणि ख्याली खुशाली विचारायचे. माझ्या निवेदनावर आणि माझ्या कवितेवर आणि पर्यायाने माझ्यावर त्यांचं मनापासून प्रेम होतं. आणि जेव्हा किशोर मुघल सरांनी आमंत्रित केलं या सोहळ्यासाठी, तेव्हा मी नाही म्हणू शकलो नाही. आणि म्हणून मी तुमच्या सगळ्यांसमोर या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी स्वीकारली. ती कितपत पार पाडू शकलो हे मला माहिती नाही, पण मी प्रामाणिक प्रयत्न केला आणि माझी उपस्थिती, माझे सगळे शब्द ही सर्व विमलाईच्या प्रती, त्यांच्या आठवणीच्या प्रती ही माझी आदरांजली होती असं मी समजतो. आणि आपण आग्रह केलेली ती कविता आपल्यासमोर सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे अपूर्ण कविता. शाळा सुटल्याच्या दीर्घ घंटेचा आवाज विरत नाही तोच, सुसाट वेगानं मी पोहोचायचो घराच्या दारात. पाठीवरलं दप्तर फेकून घोड्यागत उधळत पोहोचायचो मैदानात. मस्तवाल बैलासारखा धूळ मातीत बेभान होऊन मिरवत राहायचो स्वतःचं पुरुष असणं. तीही यायची शाळेतून. 4 रांजण पाणी, घर अंगणाची झाडलोट, देव्हाऱ्यातला दिवा लावून ती थापायची गोल भाकरी अगदी मायसारखीच, आणि बसून राहायची उंबऱ्यावर रानातून माय येईस्तोवर. ती चित्र काढायची, रांगोळ्या रेखायची, भुलाबाईची गाणी अन पुस्तकातल्या कविता गोड गळ्यानं गायची. धुणी भांडी, उष्ट खरकट, सडा सारवण सर्व मायसारखीच करायची. मी पाय ताणून निजायचो, ती पुस्तक घेऊन बसायची दिव्याच्या उजेडात उशिरापर्यंत. एकाच वर्गात असून मास्तर माझा कान पिळायचे, कधी हातानं कधी शब्दानं, बहिणीसारखा होशील तर आयुष्य घडवशील म्हणायचे. मग करायचो कागाळ्या मायजवळ. मॅट्रिकचा गड मी चढलो धापा टाकत. मॅट्रिकचा गड मी चढलो धापा टाकत. तिनं कमावले मनाजोगते गुण. बाप म्हणला दोघांचा खर्च नाही जमायचा, त्याला शिकू दे पुढं. बाप म्हणला दोघांचा खर्च नाही जमायचा, त्याला शिकू दे पुढं. टचकन डोळ्यात आलेलं पाणी तसंच माग परतवत ती गुमान बाजूला झाली पाठच्या भावाच्या रस्त्यातून. ती शेण गोवऱ्यात थापत राहिली, मायसंग रानात रापत राहिली, काटे तणकाट वेचत राहिली, बाईपणात मुरवत राहिली. तिच्या वाट्याचा घास घेऊन मीही चालत राहिलो पुस्तकांची वाट. कळत गेलं तसं सलत राहिलं तिनं डोळ्यातून परतवलेलं पाणी. तिला उजवून बाप मोकळा झाला. माईला हायसं वाटलं. मी मात्र गुदमरतो अजूनही अव्यक्तशा ओझ्याखाली. दिवाळी रसाळी राखीला ती येत राहते भरल्या मनानं. दिवाळी रसाळी राखीला ती येत राहते भरल्या मनानं. पाठच्या भावाच्या वैभवानं हरकते, बोट मोडून काढते दृष्ट. टचकन आणते डोळ्यात पाणी पाठच्या भावासाठी. जाताना
पुन्हा सोडून जाते मन भरून आशीर्वाद. ती गेल्यावर मी हुरहुरत राहतो ज्योतीसारखा. ती गेल्यावर मी हुरहुरत राहतो ज्योतीसारखा. जिच्या उजेडात ती उशिरापर्यंत वाचायची पुस्तक, पाठ करायची कविता. जिची कविता राहिली माझ्यासाठी अपूर्ण. जिची कविता राहिली माझ्यासाठी अपूर्ण. जिची कविता राहिली माझ्यासाठी अपूर्ण. ठीक आहे. एक छोटीशी जी माझ्या डोक्यात होती सादर करायची, ती एक सादर करतो अल्पाक्षरी. आणि मग आपण अध्यक्षीय कवितेकडे वळूया. कवितेचं शीर्षक आहे उत्तर. मुक्तछंद आहे, अल्पाक्षरी. कापसाचं बनतं सूत, सुताची बनतात कापडं. कापसाचं बनतं सूत, सुताची बनतात कापडं. बोलले होते भूगोलाचे सर कधीतरी, पक्क लक्षात होतं माझ्या. परवा मराठीच्या तासाला अख्खा वर्ग हसला फिदी फिदी माझ्यावर. तेव्हा डोळ्यासमोर तरळली कापसाची फुलवात देव्हाऱ्यात लावणारी मिणमिणत्या डोळ्यांची आजी. अदृश्य झालेला बाप, मागे उरलेल्या आईचं पांढऱ्या फट्ट कापसासारखं कपाळ. सरांनी विचारलं होतं सुतावरून स्वर्ग गाठणे म्हणजे काय. कापऱ्या आवाजात मी बोललो फाशी घेणं. कापऱ्या आवाजात मी बोललो फाशी घेणं. मला कळलंच नाही माझं उत्तर कसं चुकलं. मला कळलंच नाही माझं उत्तर कसं चुकलं. धन्यवाद. आणि आपण अध्यक्षीय मी थोडा व्यत्यय आणला त्याबद्दल क्षमस्व. श्रीपाद जोशी सरांचं महत्त्वाचं शूटिंग बल्लारशाला सकाळपासून सुरू होतं. 6 वाजेपासून ते गेलेले आहेत आणि या कार्यक्रमासाठी ते आलेले आहेत. आता त्यांना पुन्हा जायचं आहे, त्यासाठी मी त्यांना परवानगी देतो. परंतु त्या अगोदर अत्यंत वेळेवर आपल्या स्मृतिचिन्ह आलेले आहे. तर मी जयंतदादांना विनंती करतो की त्यांनी प्लीज श्रीपाद सरांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांना रजा द्यावी, कारण काही कामं खूप महत्त्वाचे असतात. सर या सर. हातातच घ्यायचं. धन्यवाद सर. पुढील सूत्र मी पुनीतकडे देतोय. हॅलो. खूप सुंदर सूचना. असं आहे की चांगले चांगले माणसं जर सोबत असले ना तर कसं एकदम म्हणजे माझ्यासारखा माणूस पण हुशार होऊ शकतो. धन्यवाद पुनीत. मी जयंतदादा आणि अर्चनाताई यांना विनंती करतो आहे का अर्चनाताई. आम्ही या कार्यक्रमाच्या धामधुमीत खूप गडबडीमध्ये होतो, तर आमचे स्मृतिचिन्ह अत्यंत पद्धतशीरपणे वेळेवर पोचलेले आहेत. तर मी माझे सगळे जे उपस्थित आहेत कवी यांना स्मृतिचिन्ह देऊन आज सन्मानित करायचा विचार आहे. अर्चनाताई प्लीज. आजच्या आपण तिकडून सुरुवात करू. रेवानंद मेश्राम. रेवानंदजी. हे आठवणी असतात. एखादा कार्यक्रम स्मृतिचिन्ह म्हणजे त्या कार्यक्रमाची स्मृती आपण शेवटपर्यंत आपल्या मनामध्ये ठेवत असतो. त्यासाठी हा सगळा उपद्व्याप असतो, हा खटाटोप असतो. धन्यवाद. मी अर्चना त्यांना विनंती करते गीता रायपुरे यांना स्मृतिचिन्ह प्रदान करा. या मंचावर बऱ्याच गोष्टी पाहायला भेटतात. ज्यांच्याकडे नजर आहेत ते पाहू शकतात. त्याच्यातूनच कविता येतात. त्याच कवितानंतर लोकांना आवडतात. तर मृणाल कांबळे या मैत्रिणीच आहेत. आज मला अर्चनाताईंनीच सांगितलं की माझी मैत्रीण आहे म्हणे. एक मैत्रीण जेव्हा एका मैत्रिणी सत्कार करते तोही एक चांगला क्षण असतो.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सराडकरचे सर यांना स्मृतिचिन्ह प्रदान करतील. धन्यवाद ताई. आणि ज्यांच्या भारदस्त आवाजात आज आपण बेटी ही कविता ऐकली, या माणसाकडे खूप काही आहे सांगण्यासारखं. यांचा एक प्रश्न मला कायम आठवतो की कहाँ जाती है वो लड़कियां जवानी में जो बचपन में कचरा बेचती है. या ओळीपासून मी कायम दादांचा फॅन झालो आहे. खूप मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री पुनीत मातकर, आमचे आवडते कवी आणि हमनाम, ज्याला मी हमनाम म्हणतो, किशोर कवठे. चंद्रपूरचं काव्यविश्व ज्या माणसांनी समृद्ध केलं आहे तसे ही काही मंडळी आहेत. आणि आमचा मित्र मनोज बोबडे याला स्मृतिचिन्ह प्रदान करतील. धन्यवाद अर्चनाताई. तर मी आता पुढची सगळी सूत्रे पुनीतकडे देतोय. धन्यवाद किशोरदादा. या कवी संमेलनाचा कळसा अध्याय ज्याला म्हणू, आणि खऱ्या अर्थाने जबरदस्त आम्ही ज्यांचे फॅन आहोत असे आमचे गुरुवर्य बबन सराडकर सर. म्हणजे मी अगदी लहान होतो, शाळकरी वयात, तेव्हापासून सरांना ऐकत आलेलो आहे आणि तेव्हापासून मी फॅन आहे. म्हणजे मी स्वतः इतका सुदैवी की शाळेत विद्यार्थी असताना सराडकर सर आमच्या शाळेत आले होते आणि त्यांच्या कवितांचा कार्यक्रम, त्यांच्या गेय कविता आणि इतका गोड गळा, तेवढेच मार्मिक शब्द, गझल, मुक्तछंद, गेय कविता हा ज्यांचा विशेष आहे असे बबन सराडकर सर. अल्प परिचय देतो, सुप्रसिद्ध आहेतच, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. सर साहित्य पारंगत आहे, संगीत विशारद आहे. विदर्भ जनजागर या साप्ताहिकाचे सर संपादक आहेत. दूरदर्शनचे ते मान्यताप्राप्त कवी व सुगम गायक आहेत. चंद्रबन, समुद्रपक्षी, कृष्णविवर, तू माझा सांगाती, हंबर, पापण पालखी इतके कविता संग्रह सरांचे प्रसिद्ध झाले आहेत. आणि चंद्रबनला महाराष्ट्र शासनाचा केशवसूत पुरस्कार मिळालेला आहे आणि जवळपास महाराष्ट्रातल्या सर्वच विद्यापीठांमध्ये सरांच्या कविता अभ्यासक्रमात आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी आपल्या गुरुवर्य बबन सराडकर सरांचं स्वागत करूया. सरांना मी विनंती करतो की आपल्या अध्यक्षीय कविता सादर करा. थोडंसं बोलावं आपण, आधी आमच्याशी संवाद साधावा आणि आपल्या रचना सादर कराव्या. मगाशीच बोलून झालं आहे सगळं. अतिशय दर्जाच्या कविता आपल्याला ऐकायला मिळाल्या. पुनीतचं अतिशय सुंदर काळजाला भेटणारं असं संचलन आपण ऐकलं. विमलताईंची एक कविता मी वाचणार आहे. त्याच्या आधी छोटीशी एक कविता. कातड्या कातड्या असतील सोन्याहून पिवळ्या, कातड्या कातड्या असतील सोन्याहून पिवळ्या, चांदण्याचे दिल असावे लागते. कातड्या असतील सोन्याहून पिवळ्या, चांदण्याचे दिल असावे लागते. बंगले असतील स्वर्गासारखे, कातड्या असतील सोन्याहून पिवळ्या, चांदण्याचे दिल असावे लागते. बंगले असतील स्वर्गासारखे, पण नांदण्याला घर असावे लागते. रक्त असते लाल साऱ्यांचे तरीही, रक्त असते लाल साऱ्यांचे तरी का युद्ध धर्मांचे लढावे लागते. रक्त असते लाल साऱ्यांचे तरी का युद्ध धर्मांचे लढावे लागते. माणसाने माणसे जोडायची तर काळजांचे स्वर जुळावे लागते. विमलताईंनी आयुष्यभर मला असं वाटते काळजांचे स्वर जोडण्याचं काम केलं. त्यांच्याच संग्रहातली त्यांची एक कविता, अभंग आहे तो मी वाचतो. मी बाहुली नावाची. देह खुळखुळा अनासक्त भावा, देह खुळखुळा अनासक्त भावा,
देठही खुडावा तसा प्राण, गात्रा गात्रातून गळते ताकद, गात्रा गात्रातून गळते ताकद, उणावतो मद हलक्याने, आठवणी येता व्याकुळांची साऱ्या, प्रेमाच्या भराऱ्या अतोनात, माझी तरुणाई पांघरते दाट, गाभुळला घाट आयुष्याचा, येताना रडावे रडवून जावे, येताना रडावे रडवून जावे, जाणे येणे व्हावे सुखकर, काळजाचा हिस्सा असे चितचोर, काळजाचा हिस्सा असे चितचोर, जगणे सुकर जीव घेणे, जगणे सुकर जीव घेणे. आणि समारोपाची एक गझल ऐकवतो. विमलताईंना मी साधारणतः दर महिन्याला फोन करायचा आणि प्रत्येक वेळी त्या मला एक कविता ऐकवायला लावायच्या आहे. शेवटच्या दिवसात तर हमखास कविता त्या मला ऐकवायला लावायच्या. या गझलेने मी समारोप करतो आजच्या कवी संमेलनाचा. अंगावरील जखमा, अंगावरील जखमा, भरतात औषधाने, अंगावरील जखमा, भरतात औषधाने, जखमाउरी चिघळल्या बुजवायाच्या कशाने, अंगावरील जखमा, भरतात औषधाने, जखमाउरी चिघळल्या बुजवायाच्या कशाने. मी रंगवीत गेलो, मी रंगवीत गेलो, मैफिल माणसांची, मी रंगवीत गेलो, मैफिल माणसांची, मैफिल माणसांची. का टाळले जगाने वर्चस्वराप्रमाणे, जखमाउरी चिघळल्या बुजवायाच्या कशाने. हंगाम संपला की, हंगाम संपला की, तुटतात सर्व नाती, हंगाम संपला की, तुटतात सर्व नाती, तुटतात सर्व नाती. मी वादळात लढलो फुलपाखराप्रमाणे, जखमाउरी चिघळल्या बुजवायाच्या कशाने. डोळ्यात माणसाच्या, डोळ्यात माणसाच्या वात्सल्य आटले का, डोळ्यात माणसाच्या वात्सल्य आटले का, वात्सल्य आटले का, वात्सल्य आटले का. ढग ढग पेटतील तेव्हा विझवायाच्या कशाने, जखमाउरी चिघळल्या बुजवायाच्या कशाने. आणि शेवटला शेर आहे.
रे कोण बौद्ध, रे कोण बौद्ध हिंदू, रे कोण बौद्ध हिंदू मुस्लिम अन ईसाई, रे कोण बौद्ध हिंदू मुस्लिम अन ईसाई, मुस्लिम अन ईसाई, मुस्लिम अन ईसाई, धर्मात धर्मात कैद केला माणूस माणसाने, जखमावरी चिघळल्या बुजवायाच्या कशाने, अंगावरील जखमा भरतात औषधाने, जखमावरी चिघळल्या बुजवायाच्या कशाने, बुजवायाच्या कशाने, बुजवायाच्या कशाने. धन्यवाद. अत्यंत सुंदर असं कवी संमेलन पार पडलेलं आहे. मी मान्यवरांचे खूप खूप आभार मानते की आम्हाला इतका सुंदर अनुभव त्यांनी दिला आहे. यासोबतच पुढच्या कार्यक्रमासाठी म्हणजे आपल्या सर्वांच्या आभार प्रदर्शनासाठी आणि सगळ्यांच्या सन्मानासाठी मी हेमंतदादाला पण मंचावर आमंत्रित करते आणि आजचे पाहुणे आमचे सराडकर सर यांना विनंती करते की आमचे काही इथे खूप जिवलग असे लोक आहेत, त्यांना आम्ही टोकन ऑफ ॲप्रिसिएशन म्हणा किंवा आमचं एक मोमेंटो देऊन आम्ही त्यांचा पण तुमच्या हस्ते सत्कार करू इच्छितो. तर हेमंतदादा आणि सराडकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या नागपूरवरनं शुभांगी वहिनी आलेले आहेत, शुभांगीताई गाडेकर आणि त्यांचा मुलगा अभिजय गाडेकर, कारण गाडेकर मॅडमचं सुनाच शेवटी गाडेकरांचं नाव चालवणार आहेत. तर मी विनंती करते शुभांगीताईंना आणि सराडकर सरांना विनंती करते, दादाला विनंती करते की त्यांनी शुभांगीताईंना, शुभांगी वहिनींना मोमेंटो देऊन त्यांना सन्मानित करावे. शुभांगी गाडेकर ह्या एक अत्यंत यशस्वी अशा उद्योजिका आहेत, त्याचबरोबर सामाजिक कार्यात सुद्धा त्या सक्रिय आहेत. मान्यवरांना मी विनंती करते, हेमंतदादांनी इथे थांबावं. मान्यवरांना मी विनंती करते की आपण समोर आसनस्थ व्हावं. आमच्या काही अनेक लोकांना आम्हाला अजून सन्मानित करायचं आहे. मी बाबांना पण विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं आणि हेमंतदादांनी आणि जयंतदादांनी यानंतर आमच्यासोबत ज्या इतक्या वर्षापासनं कार्यरत आहेत त्या अशा आमच्या शकुंतला वरभे यांचं सन्मान करण्याची विनंती मी हेमंतदादांना करते. हां, यानंतर आमचे शालिनी भगत ताई आहेत, त्यांना पण मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं आणि दादांना आणि बाबांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. थांबा. हो, बोलवते सर. बाबा तिकडनं. शालिनीताई भगत या विमलताई गाडेकरांसोबत कार्यरत होत्या आणि आज एक मोठा त्यांचं नाव रूपाला आलेलं आहे. त्याचबरोबर आमच्यासोबत आज नागपूरवरनं आमचे देशपांडे सर आलेले आहेत, दशरथ देशपांडे सर. मी त्यांना पण स्टेजवर यांची विनंती करते आणि बाबांना आणि दादाला विनंती करते की त्यांनी त्यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करावा.
या कार्यक्रमात विशेषत्वाने प्रमुख उपस्थिती असलेले आमचे जामदार भाऊ किशोर जामदार सर यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि त्यांना स्मृतिचिन्ह देऊन आज त्यांना हा सन्मान करण्यात यावा. त्यानंतर आमचे नेताजी करमरकर अंकल आहेत. त्यांचाही सन्मान बाबांनी करावा त्यांना स्मृतिचिन्ह देऊन अशी मी त्यांना विनंती करते. अंकल कुठे गेले मला भाऊ अंकल? नेताजी करमरकर अंकल आमच्या आईबाबांचे फार जुने मित्र आहेत आणि ते अनेक वर्ष त्यांच्यासोबत आहेत. त्यानंतर खोब्रागडे अंकल, राम खोब्रागडे अंकल, हां या तुम्ही. मगाशी कार्यक्रमाला आम्हाला प्रमुख पाहुण्या होत्या प्रतिभाताई वाघमारे यांना आम्हाला सन्मानचिन्ह स्मृतिचिन्ह द्यायचं राहिलं आहे. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं आणि हेमंत दादांनी त्यांना स्मृतिचिन्ह प्रदान करावं. आपण सगळ्यांनी इथे जेवण केलं असेल अशी मी अपेक्षा करते आणि ते जेवण सुग्रास जेवण आपल्यापर्यंत पोहोचवणारे आमचे प्रशांतदादा बोराडे यांना देखील स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करावा असं मी विनंती करते. गौरकर काकांना पण मी विनंती करते गौरकर काकांचा पण स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात यावा. गौरकर काका आमच्या बाबांचे खूप जुने सहकारी आहेत. त्यांना पण मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. हा सगळा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवणारे आमचे गोलू मामा अर्थात गोलू बाराहाते सर यांना पण मी मंचावर येण्याची विनंती करते. यांनी आपल्याला हा जो इतका सुंदर कार्यक्रम आहे तो सगळ्यांपर्यंत जगापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केलेली आहे. आज फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आणि लाईव्हच्या माध्यमातून गोलूदादांच्या माध्यमातून आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. त्याचबरोबर आमचे सहकारी बाहेर गेलेत का सगळे, मुघल सर आणि देशमुख सर, अविनाश देशमुख सर आलेले आहेत, प्रदीप देशमुख सर यांचा पण स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात यावा अशी मी विनंती करते. मुघल सरांच्या सगळ्या स्क्रॅचपासून हा कार्यक्रम प्लॅन करण्यापासून ते एक्झिक्यूट करण्यापर्यंत त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. ते मुघल सर. खास पुण्यावरनं आलेला आमचा स्वप्नील गाडेकर याला मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. स्वप्नील हा एक IT प्रोफेशनल आहे आणि लवकरच तो एक अत्यंत चांगल्या ह्याच्यात काम करतो आणि परत परदेशात जाऊन आलेला आहे. हा विमलताई गाडेकरांचा लाडका नातू, सगळ्यात मोठा नातू असल्याकारणानं त्याच्याजवळचा लहानपणी सुट्टीमध्ये आजीकडे आलेला आज आजीच्या कार्यक्रमाला खास पुण्यावरून आला आहे.
आहेत. आमच्या संयुक्त महिला मंचामध्ये ज्या शिवण क्लास शिक्षिका आहेत त्या मॅडमांना मी विनंती करते, ह्या मॅडम आपला शिवण क्लास आपण संयुक्त महिला मंच हा मार्फत मोफतमध्ये सर्वांना शिवण क्लासचं प्रशिक्षण देत असतो आणि त्या सर्वांना शिकवण्याचं काम ह्या ITIचं सर्टिफाईड असलेल्या टीचर आहेत आमच्या देवगडे मॅडम, त्यांना आपण स्मृतिचिन्ह द्यावं असं मी विनंती करते. आणि त्यांची टीम जे आपल्याला आज सगळ्या सुंदर सुंदर साड्या नेसून आल्या इंदिरानगरच्या म्हणजे छोट्या छोट्या कन्या आहेत, त्या सगळ्यांनी या कार्यक्रमात मदत केली. बंडावर मॅडम नाही, एकता बंडावर मॅडम आहेत का? एकता बंडावर मॅडम, आपलं स्मृतिचिन्ह देण्याचं राहिलं होतं, प्लीज आपण यावं. एकता बंडावर मॅडम ज्यांनी खूप सुंदर या कार्यक्रमाचं संचालन केलं, त्यांना आम्ही विनंती करते त्यांना स्मृतिचिन्ह देण्यात यावं. स्वप्नील मेश्राम आज आपल्याला सकाळपासून मदत करतो आहे. स्वप्नीलला मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं, त्याचा पण स्मृतिचिन्ह देऊन आपण सन्मान करूयात. स्वप्नील मेश्राम. त्याची बायको दिसते ना. जेवण करून त्याचं पाकिट आहे का? जेवण देतो. त्यांना दिलं का बंडावरांना? ते अविनाश कडून जातात, जर असतील त्यांना द्या, नाही तर मग देते मी. एक मिनिट. प्रतिमा नायडू आणि राजेश नायडू यांना पण मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं, त्यांना स्मृतिचिन्ह देण्यात यावे. आहे का? नाही गेले नाही. नितीन पझारे आमच्या आईचे एक विद्यार्थी आहेत, त्यांना पण मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि त्यांना एक बाबांच्या हस्ते आम्ही स्मृतिचिन्ह देऊ इच्छितो. पझारेची प्लीज आपण इथपर्यंत यावं. यांचा बांबूचा व्यवसाय आहे. खरं तर हे मोमेंटो आम्ही त्यांच्याकडनंच बनवून घेणार होतो, पण वेळेची मर्यादा लक्षात घेता आम्हाला त्यांना त्यांच्याकडनं ही सेवा घेता आली नाही. मला वाटतं बाबा तर इथेच देऊन द्या. नितीन पझारे एक अत्यंत उद्यमशील असं व्यक्तिमत्व आहे आणि आईचे आणि टायटस मॅडमचे ते खूप लाडाचे विद्यार्थी आहेत म्हणजे. तर त्यांनी ते बांबूचा व्यवसाय करतात. खरं तर हा मोमेंटो आपण त्यांना आज आईच्या आठवणी त्यांच्याजवळ कायम राहाव्यात म्हणून देतो आहोत. कुठे आहेत का? आदरणीय बंडूदादा रामटेके कार्यक्रमाला आमच्या प्रमुख उपस्थितींपैकी ते होते, पण मगाशी आमच्याकडनं तुम्हाला स्मृतिचिन्ह देता आलं नाही. मी दादांना विनंती करते की कृपया रंगमंचावर यावं आणि आमच्याकडनं हा स्मृतिचिन्ह त्यांनी स्वीकार करावा. माझी छोटी टीम आहे इथे. एक अप्रतिम शंभरकर, जुलाली गाडेकर, रिची शंभरकर आणि कृष्णा शंभरकर. मी या सगळ्या जिल्हा पिल्यांना एकदा पुन्हा स्टेजवर बोलवते आणि बाबांच्या हस्ते एकच मोमेंट सगळ्यांना मिळून द्यावा असं मी त्यांना विनंती करते.
पडद्याआडची ही टीम आहे. आजींची नातू आहे ते सगळे. जुलाली गाडेकर डॉक्टर बनते आहे. अप्रतिम शंभरकर डॉक्टर बनतो आहे. रिची शंभरकर IITला आता इंजिनियर होतो आहे. आणि कृष्णा आमचा छोटा 8वीत आहे आत्ता. या सगळ्यांनी ह्या कार्यक्रमात पूर्णपणे मदत केलेली आहे. आमचा छोटा IIT इंजिनियर त्यांनी सगळ्या आजीच्या कथा कविता रेकॉर्ड करून ठेवलेल्या आहेत आणि त्या आज आपल्याला निश्चित ऐकायला मिळतात. विज्ञान महाराज हे आमच्या कार्यक्रमाला आलेले आहेत. त्यांना पण मी स्मृतिचिन्ह घेण्यासाठी विनंती करते. फुलचंद मेश्राम सर इथे मंचावर आहेत. फुलचंद खोब्रागडे सर आहेत इथे की गेले? हां, मी काकांना विनंती करते की त्यांनी प्लीज मंचावर यावं आणि त्यांना स्मृतिचिन्ह देण्याची मी विनंती हेमंतदादांना करते. अविनाश मला वाटतं खाली गेला असेल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या लोकांनी आम्हाला मदत केली किंवा ज्या लोकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला त्या सर्वांचे मी आभार मानते. आणि माझ्याकडून कोणाचं नाव उल्लेख करण्याचं राहून गेलं असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. खाली जेवणाची व्यवस्था आहे. आपण सर्वांनी निश्चित जेवण करूनच जावं अशी मी आपल्याला विनंती करते. आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. दादा तुम्हाला बोलायचं? धन्यवाद. कविता आज विमलताईच्या प्रसंगावर उपस्थित झालेली आहे. त्यांचं कवितेचं शीर्षक आहे विमल दिवस. मन मलिन ना जयाचे, मन मलिन ना जयाचे, शुद्ध अंतकरण हे जीवनाचे. मन मलिन ना जयाचे, शुद्ध अंतकरण हे जीवनाचे. कवयित्री विमल गाडेकराचे, कवयित्री विमल गाडेकराचे. स्मृती दिवस काव्य कविताचे, स्मृती दिवस काव्य कवित्वाचे. आज CDCC मंचावरचे, आज CDCC मंचावरचे आयोजन तिच्या या लेकरांचे, आयोजन तिच्या या लेकरांचे. प्रसंग तिच्या या कलाकृतीचा, प्रसंग तिच्या या कलाकृतीचा. आज दिवस विमल स्मृतीचा, आज दिवस विमल स्मृतीचा. गृहस्थ जीवन हे मानवाचे, गृहस्थ जीवन हे मानवाचे. यात कर्तव्य हे साहित्यिकाचे,
गृहस्थ जीवन हे मानवांचे, यात कर्तव्य हे साहित्यकाचे. चालता बोलता कवितेचे, चालता बोलता कवितेचे, अनुभवले जीवन विमलाचे, अनुभवले जीवन विमलाचे. मुळात जीवन प्राध्यापकाचे, मुळात जीवन प्राध्यापकाचे, विद्याध्ययन भीमरायाचे, विद्याध्ययन भीमरायाचे. आळस नसावा, आळस नसावा अभ्यासा, आळस नसावा अभ्यासाचा महान. चला, अशी जे जेवायला शिशिकाती राहिले त्यांनी महान, जेवायला चला बरं पहिले अशी पटापट. शिशिकाती महान. सुंदर दिवस तिच्या स्मृतीचा, सुंदर दिवस तिच्या स्मृतीचा. लाभला ठेवा कार्यक्रमाचा, लाभला ठेवा कार्यक्रमाचा. विज्ञान बोलतो या कवितेस, विज्ञान बोलतो या कवितेस. अनुभवला हा विमल दिवस, अनुभवला हा विमल दिवस, अनुभवला हा विमल दिवस. धन्यवाद.